मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण येथे आई कुठे काय करते या मालिकेबद्दल जाणून घेणार आहोत। तर प्रेक्षकांनो, इथे आता खूपच सुंदर असा एपिसोड होत आहे। कारण आपल्या सर्वांनाच माहिती आहे की जी काही अरुंधती आहे तिने एका मोठ्या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट केलेलं असतं आणि त्या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करण्याचं कारण सुद्धा अगदीच तसं आहे। कारण की या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट केल्याच्या नंतर तिला खूप सारी अमाऊंट मिळणार असते आणि तिला ती अमाऊंट मिळाल्याच्या नंतर इथे तिला जो काही त्यांचा समृद्धी निवास आहे तो वाचवायचा असतो। कारण इथे संजना आणि जे काही अनिरुद्ध आहे ते त्या समृद्धी निवासवर टपलेले असतात आणि त्यांना ते समृद्धी निवास इथे डागडुजीला आलेलं असतं। त्यामुळे त्यांचं असं म्हणणं असतं की आता आपण ह्याला ठेवू शकत नाही किंवा आता आपण ह्याला रिपेअर करू शकत नाही, तर आपण याचं काहीतरी करूयात। आणि त्याचबरोबर इथे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आपण ह्या इथे रो हाऊस किंवा एक मोठं हॉटेल बांधूयात, उभारूयात असं इथे त्यांचं म्हणणं असतं। आणि त्यामुळेच आता संजना अरुंधतीने इथे ह्या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करून खूप सारे पैसे मिळवून तिला आता इथे जी काही समृद्धी आहे ती इथे वाचवायची असते। आणि आता प्रेक्षकांनो, ह्या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट केल्याच्या नंतर तिला जी काही संजना आहे, खरं तर ही कुकिंगची फूड कॉम्पिटिशन असते आणि या इथे संजनाला काहीच येत नसतं, पण तरीसुद्धा इथे संजना ह्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी तयार झालेली असते। तिला ही गोष्ट इथे दाखवून द्यायची असते किंवा इथे जी काही अरू आहे तिला हरवायचं असतं, ही स्पर्धा जिंकू द्यायची नसते। म्हणूनच इथे हे काम ती करत असते आणि योगायोगाने या स्पर्धेमध्ये जो काही इथे संजनाचा मित्र आहे तो सुद्धा इथे कामाला असतो आणि त्यामुळे इथे आता त्याची खूपच जास्त तिला मदत होताना प्रेक्षकांनो आपल्याला पाहायला दिसणार आहे। कारण आता इथे जी संजना आहे ती मात्र इथे या गोष्टीसाठी ते सज्ज झालेली असते किंवा तिला आता ह्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असतो आणि जी काही अरुंधती आहे तिला इथं हरवण्याचं काम करायचं असतं। तिने खूप सारे प्रयत्न केलेले असतात अरुंधतीला हरवण्याचे। अक्षरशः तिनं बनवलेल्या पदार्थामध्ये अक्षरशः जास्त मीठ घालून तिला त्या स्पर्धेमधून सुद्धा एकदा बाद केलेलं असतं। पण जो काही ऑडियन्स आहे, जे काही पब्लिकचं वोटिंग आहे त्या वोटिंगनुसार इथे आता अरुंधतीला पुन्हा घेतलेलं असतं आणि पुन्हा घेतल्याच्या नंतर मात्र अरुंधती अगदी जोमाने मिहीर सोबत कामाला लागलेली असते। मिहीर सुद्धा अगदीच तोडीस तोड इथे करण्याचं काम करत असतो। कारण जो मिहीर आहे तो सुद्धा एक खूप मोठ्या त्याचं रेस्टॉरंट आहे आणि तो एक शेफ आहे आणि तोच शेफ असल्या कारणाने इथे आता दोघं सुद्धा खूप छान पद्धतीने वेगवेगळे पदार्थ बनवत असतात। पण आपला जो काही अनिरुद्ध आणि जी काही संजना आहे त्यांना मात्र यातलं काहीच माहिती नसतं आणि तरीसुद्धा त्यांनी त्या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट केलेलं असतं आणि त्या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करून त्यांना ती स्पर्धा जिंकायची असते। आता जिंकणं कसलं त्यांना काहीच माहिती नसतं, फक्त ते इथे अरुंधतीला मागे खेचण्याचं काम इथे ते करत असतात आणि मागे खेचण्याचं काम करता करता अक्षरशः संजनाने तर इथे मिहीरच्या आजीची जी काही रेसिपीची डायरी आहे ती सुद्धा अरुंधतीच्या घरातून चोरी केलेली असते आणि अरुंधतीच्या घरातून चोरी केल्याच्या नंतर ती डायरी जी आहे तिने ती पूर्णतः डिस्ट्रॉय केलेली असते, जाळून टाकलेली असते। आणि हे सर्व काही यशने शोधून काढलेलं असतं। त्याच्याकडे एक CCTV फुटेज असतं, ज्या CCTV फुटेजच्या माध्यमातून तो आता इथे सर्व जजेस समोर संजनाचा जो काही खोटा चेहरा आहे, जे काही ती फसवेगिरीचे इथे काम करत आहे ते सर्व काही इथे ती काढून आणणार असते आणि सर्व इथे ते प्रेक्षकांना सुद्धा तो दाखवणार असतो।
तर आता प्रेक्षकांनो इथे जे काही जजेसने त्यांना टास्क दिलेले असतात ते वेगवेगळे टास्क इथे अरुंधती आणि त्याचबरोबर मिहीर हे पार पाडत असतात, पण संजनाला मात्र कुठल्या टास्कबद्दल काही माहिती नसतं. आता इथे त्यांना जे काही फणस आणि त्याचबरोबर आळूची पानं दिलेली असतात आणि जे काही केळीचं फूल दिलेलं असतं त्या पद्धतीनं त्यांना ते पदार्थ वापरून इथे वेगवेगळे पदार्थ बनवायचे असतात आणि त्यामुळे इथे आता खूपच मोठा त्यांचा गोंधळ होताना दिसत आहे. यांना ते पान किंवा जे काही त्यांना फूल दिलेलं आहे ते कुठलाही पदार्थ त्यांना व्यवस्थित करता येणारा नसतो. कारण आता एक गोष्ट मात्र महत्त्वाची असते प्रेक्षकांनो, आणि ती म्हणजेच की ह्या सर्व जरी गोष्टी इथे होत असल्या तरी सुद्धा अरुंधती इथे खूपच शिताफीने ह्या सर्व गोष्टी इथे करत असते आणि जे काही मिहीरला माहीत नाही ते इथे अरुंधती बनवत असते. पण इकडे दुसऱ्या बाजूला मात्र संजनाचे आणि अनिरुद्धचे खूपच जास्त जोराजोराचे भांडणं सुरू असतात. कारण इथे आता जो अनिरुद्ध आहे तो म्हणत असतो की हे कसं कापायचे, कसं फोडायचं यातलं मला काहीच माहिती नाही आणि अक्षरशः खोबऱ्याचं तेल हाताला लावून हे सर्व काही करायचं असतं. पण अनिरुद्धला त्या गोष्टी माहिती नसतात, त्यामुळे त्याचा हाताला खूपच जास्त खवखव सुटलेली असते, खाज सुटलेली असते. कारण आता त्याचा रुचिक जो आहे तो इथे उतलेला असतो. इकडून मात्र ज्या काही कांचनताई आहेत त्या त्यांना गाईड करण्याचा प्रयत्न करत असतात, हातवारे करून खुणवण्याचा प्रयत्न करत असतात, पण इथे मात्र त्यांचं अजिबातच लक्ष नसतं आणि आता हे जजेसना सुद्धा मान्य नसतं आणि इथे त्यांच्याकडून कुठलाही पदार्थ व्यवस्थित बनवला जाणार नसतो. तेव्हा अनिरुद्ध म्हणत असतो आता काय करायचं. तेव्हा संजना म्हणते असं काय करतोस, प्लीज तू दे ना कट करून. तेव्हा अनिरुद्ध म्हणत असतो की नाही मला जमत आहे, मग मी काय करू, कशा पद्धतीने कट करू तूच सांग, असं इथे तो बोलत असतो. आणि आता ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र प्रेक्षकांना एक महत्त्वाची गोष्ट असते आणि ती महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की जेव्हा इथे अनिरुद्ध आणि संजनाचं इथे भांडण सुरू असतं तेव्हा मात्र इकडे यश आणि त्याचबरोबर निखिल हे सर्वांना खूप आनंद होत असतो. कारण शेवटी आता किती आणि काही जरी झालं तरी सुद्धा ह्यांचं जो काही उद्योग आहे किंवा ह्यांचं जे काही इथे सुरू आहे ते सर्व काही इथे उघड होणार असतं. ह्यांना कुठल्याही गोष्टीत इथे रस नसतो किंवा काही येत नसतं. फक्त हे अरुंधतीला इथे हरवण्यासाठी या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट झालेले असतात, हे सुद्धा आता इथे उघड झालेलं असतं. तर आता प्रेक्षकांनो इथे पुढील भाग पाहूयात. इथे आता जो काही यशने निखिलने अनिशने जे काही पुरावे इथे जमा केलेले असतात, जे काही पेनड्राईव्ह इथे जमा केलेलं असतं ते पेनड्राईव्ह इथे ते जजेसकडे सोपवण्याचं काम करत असतात, जेणेकरून इथे संजनाचा जो काही खरा चेहरा आहे ते कशा पद्धतीने इथे अरुंधतीला फसवलेला आहे आणि त्याचबरोबर ती फसूनच ही स्पर्धा जिंकलेली आहे, ह्या सर्व गोष्टी इथे तो सांगण्याचा जजेसना खूपच प्रयत्न करताना आपल्याला पाहायला दिसत आहे. तर प्रेक्षकांना अशाच नवनवीन आणि त्याचबरोबर इंटरेस्टिंग अशा मालिकांचे अपडेट्स पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि त्याचबरोबर इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत. तोपर्यंत धन्यवाद.